So welcome everyone. Welcome to Sadaiva classes. You are in standard 10. तुमचं इयत्ता 10वीचं science part 1. Science part 1 we are going to take the fifth lesson that is known as heat. That is the name of the lesson is heat. पाचवा धडा सुरू करतो बघा आपण. त्या धड्याचं नाव आहे आपल्याला heat. Heat म्हणजे काय तर उष्णता. Heat म्हणजे काय उष्णता आपण धडा सुरू करत आहोत. सर्वांचं लक्ष द्या. आता हा धडा नवीन तुमच्यासाठी असं नवीन काही नाहीये परंतु याच्यात तुम्हाला आणखी काय दिलंय आतापर्यंत प्लीज म्यूट युअर साऊंड. आतापर्यंत बऱ्याच वेळा हा धडा तुमच्या इयत्ता म्हणजे आतापर्यंत तुम्ही सायन्स मध्ये हा धडा शिकलेला आहातच बऱ्याच वेळा. आता यात तुम्हाला वेगळं काय शिकायचं आहे धड्यामध्ये तुम्ही इयत्ता 10वीच्या तुमच्या अनुषंगाने तुम्हाला वेगळ्या गोष्टी याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत बघा. कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत तर स्क्रीनकडे लक्ष द्यायचं. काही डाऊट असेल तुम्ही मला नंतर विचारू शकता. एक वही आणि पेन घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला कुठे डाऊट असेल एखादा शब्द कळत नसेल तर तुम्ही मला त्या शब्दाचा अर्थ नंतर विचारू शकता. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा शब्द मुलं मध्येच मला विचारतात मग थोडे लिंक तुटून जाते आपली. तर मागील इयत्तामध्ये तुम्ही उष्णता आणि उष्णता संक्रमणाच्या विविध प्रकारांची माहिती घेतलेली आहे. उष्णतेमुळे पदार्थांचे काय होतं स्नायू पदार्थांचे होतं स्नायू पदार्थांचे द्रव पदार्थांच्या वायूंचे काय होते आकुंचन आणि प्रसरण कसे होते याचे प्रयोग तुम्ही करून पाहिलेले आहेत. उष्णता व तापमानातील फरकही समजून घेतलेला आहे. तापमान आणि तापमान कसे मोजतात याचा सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे. बरोबर. थोडंसं रिपीट करावं लागेल मला कारण थोडंसं अनेक गोष्टीची अडचणी असल्यामुळे आपल्याला वेगळे सेशन नाही घेता येते. In the previous standard, we have learnt about heat and different types of heat transfer. We also performed few experiments related to expansion and contraction of solids, liquids, and gases. We have learnt about the different. Thank you. We have the difference between heat and temperature. We have also seen how temperature is measured using a thermometer. Getting हे सर तुम्ही पाहिलेलं आहे. Now पदार्थाच्या बघा पदार्थाच्या ज्या काही अवस्था असतात पदार्थाच्या अवस्थांतरणामध्ये आढळणारा अप्रकट उष्मा पाण्याची असंगत आचरण दवबिंदू तापमान त्याचबरोबर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता या सर्व ज्या काही संकल्पना आहेत त्यांचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये होत असतो. त्याची तुम्हाला अधिक माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. तर काय आहे सर्व गोष्टी बघा. खूप छान असा धडा आहे तुम्हाला आणि या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळा कुठे ना कुठे याचा आपण उपयोग करत असतो आणि या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. सो कन्सेप्ट लाईक लॅटंट हीट म्हणजे काय लॅटंट हीट ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन anomalous behavior of water, dew point, humidity, specific heat capacity are related to certain phenomena experienced in our day-to-day life. day-to-day life मध्ये तर यात तुम्हाला शिकायचं आहे आणि पहिला कॉन्सेप्ट आहे तुम्हाला लॅटंट हीट किंवा अप्रकट उष्मा. लॅटंट हीट किंवा अप्रकट उष्मा. ठीक आहे. तर आपण सुरू करणार आहोत पहिला एक चॅप्टर आपलं त्याचं नाव आहे अप्रकट उष्मा. त्याला आपण म्हणतो लॅटंट हीट. काय म्हणतो आपण त्याला लॅटंट हीट किंवा अप्रकट उष्मा. तर हा एक छान असा प्रयोग आहे. त्या प्रयोगामध्ये तुम्हाला काय करायचं बघा. बघा तुम्हाला एका बाजूला प्रयोग जर तुम्ही बघितला तर त्या प्रयोगामध्ये तुम्ही काय केलं एक भांडं घेतलं त्या भांड्यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे घेतलेत. काय केलं तुम्ही बर्फाचे तुकडे गेले त्या भांड्यामध्ये बरोबर आणि बघा दिसतं तुम्हाला बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत. एक काचेचं भांडं आहे. आता यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे त्या बर्फाच्या बरोबर मध्यभागापर्यंत आपण काय केलंय तापमापी बुडवलेली आहे. काय केली तापमापी बुडवलेली आहे. खाली बर्नर आहे म्हणजे त्याला आपण आग 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 लावलेली म्हणजे दिलेली आहे इथे या ठिकाणी म्हणजे तुम्ही त्याला उष्णता प्रोव्हाइड करताय. काय देतोय आपण उष्णता त्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी उष्णता दिलेली आहे. आता काय होईल बघा साधी जर आपण विचार केला तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की काय होणार उष्णतेमुळे काय होणार जो बर्फ आहे बघा हा जो काही बर्फ आहे ना बर्फाचे तुकडे या सर्व बर्फाच्या तुकड्यांचं काय होणार पाणी होणार बरोबर. बर्फाच्या तुकड्यांचं काय होणार पाणी होणार बघा इथे तुम्हाला दिलेले आहे. बर्फाचे भांडे तुम्ही तिवईवर ठेवा बर्फाला उष्णता द्या. आता काय होणार तुम्हाला प्रत्येक 1 मिनिटाच्या अंतराने एक सेकंड तर तुम्हाला काय करायचं की प्रत्येक मिनिटाला बघा तुम्हाला काय करायचं प्रत्येक 1 मिनिटाच्या अंतराने तुम्हाला तापमानाची नोंद करायची आहे. तापमान कुठे दिसेल तुम्हाला या तापमापीवर कुठे दिसेल तुम्हाला तापमापीवर. उष्णता देणे चालू ठेवा. बर्फ हळूहळू वितळू लागेल आणि बर्फ वितळत असताना काय करायचं तुम्हाला ते पाण्याचे हे जे मिश्रण आहे ना सर्व हे तुम्हाला ढवळत राहायचंय. बरोबर ढवळणी असं ढवळत राहायचंय. पाणी उकळायला लागेल. आता हळूहळू काय होणार तुम्हाला माहिती उष्णतेनंतर काय होणार बर्फाचं पाणी झालं पाण्याचं काय होणार आता पाणी उकळायला लागणार. पाणी उकळायला लागणार. तापमानात होणारा बदल आणि वेळ याचा तुम्हाला नकाशा काढायचा आहे. तर तुम्ही नकाशा काढला तुम्हाला एक जाणवेल या गोष्टीमध्ये की बघा काय बघा नीट लक्ष द्या. खूप सोपं एवढं कठीण नाही ते. जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचे तापमान किती असतं 0 अंश एवढंच राहतं लक्षात घ्या.
जेवढा काही बर्फ आहे ना, त्या बर्फाचं जोपर्यंत सर्व बर्फाचं पाणी होत नाही, तोपर्यंत तापमान वाढेल का? नाही. कारण बर्फाचं तापमान किती दिसेल तुम्हाला? 0°C. पूर्ण बर्फाचे पाणी झाल्यानंतर सुद्धा उष्णता देणे चालू ठेवले, तर पाण्याचे तापमान हळू वाढू लागेल आणि पाणी किती अंशाला उकळेल? 100°C पाणी उकळेल. बरोबर की नाही? पाणी किती अंशाला उकळेल? 100°C पर्यंत पाण्याचं तापमान जातं आणि पाणी या ठिकाणी उकळायला लागतं. पाण्याची मोठ्या प्रमाणात काय होते? वाफ होते. सर्व पाणी आहे, सर्व पाण्याचं वाफेत रूपांतर होऊन सुद्धा बघा, सर्व पाण्याचे वाफेत रूपांतर होत असताना काय होतं? पाण्याचे तापमान 100°C स्थिर राहते. तापमानात होणारा बदल आणि त्याचा लागणारा वेळ याचा संबंध जर काढला तर तुम्हाला आकृती पुढे दिसेल. म्हणजे काय? तर नीट लक्ष द्या. पाण्याचे बर्फात रूपांतर होण्याची क्रिया तुम्हाला कळेल आणि बर्फाला उष्णता दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमानात म्हणजे 0°C वितून पाण्याचे रूपांतर कसे होते? बर्फाचे रूपांतर पाण्यात होते. हा बदल होत असताना बर्फ उष्णतेचे शोषण करतो. हे उष्णतेचे शोषण बर्फाचे पूर्णपणे द्रवात रूपांतर होतापर्यंत चालू असते. मला आधी कंटिन्यू करू द्या. मग सांगतो तुम्हाला समजावून मी व्यवस्थित. तर तुम्हाला असं जाणवेल या ठिकाणी बघा, बघा. तुम्हाला या ठिकाणी असं जाणवेल, की तुम्ही काय केलंय तर बर्फाला उष्णता दिलेली आहे. बघा. आपण इथून सुरुवात केलेली आहे. हे बघा. आता या 0 पासून 4 पर्यंत या ठिकाणी काय होतं? बर्फाचं पाणी होतं. लक्षात घ्या. 0 पासून 4 पर्यंत अंश सेल्सिअस पर्यंत काय होणार? 1 मिनिट सॉरी. हां. तर हे तापमान आहे तुमचं. तर सुरुवातीला सुरुवातीला काय होणार? पहिले 4 मिनिटं पूर्ण पाण्याचं तापमान 0च राहिलं. कारण काय झालं? पूर्ण बर्फाचं काय झालं? बर्फ आणि पाणी आहे बघा इथे तुम्हाला काय दिलं? बर्फ आणि पाणी, स्थायू आणि द्रव. इथून नंतर काय झालं? हळू पूर्ण पाण्याचं तापमान वाढत, 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 वाढत गेलं. आता या वेळेला किती वेळ लागला? जवळ-जवळ बघा, पाणी उकळायला किती वेळ लागला? जवळ-जवळ इथे 22 मिनिटं लागले. किती मिनिटं लागले? 22 मिनिटं लागले. बरोबर? आता 22 मिनिटं लागले आणि पाण्याचं तापमान तुम्हाला किती दाखवलेलं आहे? 100. आता याच्यापुढे तुम्ही कितीही पाण्याला उष्णता दिली, बघा पाण्याला किती तुम्ही उष्णता दिली, तरी सुद्धा पाण्याचं जे काही टेम्परेचर आहे ते वाढणार आहे का 100च्या पुढे? नाही. तर कितीही तुम्ही याला उष्णता द्या, ते टेम्परेचर 100च्या पुढे वाढणार नाही. म्हणजे काय? तर ही जी काही आता उष्णता आहे बघा, ही जी काही उष्मा आहे ना, हा जो काही उष्णता याला म्हणतात अप्रकट उष्मा. बरोबर? बघा. मिश्रणाचे तापमान स्थिर राहते. ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होते, त्या तापमानाला बर्फाचा द्रवणांक म्हणतात. ही तुमची व्याख्या आहे. बर्फाचं पाणी झालं. ज्या तापमानाला बर्फाचं पाणी होतं, त्या तापमानाला म्हणतात बर्फाचा द्रवणांक. त्यानंतर पदार्थाच्या स्थायी अवस्थेतून द्रव अवस्थेत रूपांतरण होत असताना पदार्थ म्हणजेच येथे बर्फ हा उष्णतेचे शोषण करतो, परंतु त्याच्या तापमानात वाढ होते का? नाही. या सर्व शोषलेल्या उष्णतेचा उपयोग अणुरेणूंमधील बंधक कमकुवत करून स्थायूचे रूपांतर कशात होते? द्रवात होण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते, तिला वितळण्याचा अप्रकट उष्मा म्हणजे लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग असे म्हणतात. काय म्हणतात? लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग. थोडं समजू द्या मला. मी तुम्हाला परत एकदम तुमचे कन्फ्युजन दूर करतो. थोडंसं एक समोरचे कन्सेप्ट वाचू द्या मला एकदम. नंतर काय होतं बघा, की एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना जी स्थिर उष्णता स्थायीत शोषली जाते, त्या उष्णतेला काय म्हणतात? पाण्यात विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात. काय म्हणतात? वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा. काय म्हणतात त्याला? स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग. आता मेल्टिंग झालं, बर्फ झाला, बर्फाचं पूर्णपणे काय झालं? पाणी झालं या ठिकाणी. काय झालं? बर्फाचं पूर्णपणे पाणी झालं. नंतर त्याचं तापमान वाढत, वाढत जातं. कुठपर्यंत? 100°C पर्यंत वाढत जातं. बरोबर? तुम्हाला दाखवलं. आता काय होतं? 100 आता तुम्ही उष्णता देताय तुम्ही बघा. त्याच्यानंतर मग तुम्ही उष्णता देताय. उष्णता देतोय आपण. मात्र उष्णता देऊन सुद्धा पाण्याचे तापमान वाढतं का? नाही. या तापमानाला शोषलेली सर्व उष्णता या द्रवामधील रेणूंचे बंध तोडण्यासाठी वापरली जाते आणि द्रवाचे वायुरूप स्थितीमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. द्रवाचे रूपांतर वायूत होत असताना उष्णता शोषली जाते. तसेच परंतु त्याच्या तापमानामध्ये वाढ होत नाही. आता काय होतं, की ज्या स्थिर तापमानात द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होतं, त्याला काय म्हणतो आपण? उत्कलनांक. त्याला काय म्हणतो आपण? उत्कलनांक. किती आहे तो? 100°C. स्थिर तापमानात द्रवाचे वायूमध्ये रूपांतर होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेला आपण काय म्हणतो? लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. बाष्पाचा अप्रकट उष्मा. इथे तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर? समजतंय? तर या प्रकारे आपण 2 गोष्टी शिकलो. स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ मेल्टिंग अँड स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन. बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा आणि दुसरं काय होता? उत्कलनाचा नाही, काय होतं? हां, बरोबर. इथे बघा काय बघितलं आपण आधीच्या वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. बरोबर? 2 मिनिट थांबा तुम्हाला सांगतो मी. So we are going to study the concept known as latent heat. We are going to study the concept known as latent heat. You have given one experiment. In this experiment, you are taking ice cubes or pieces in a
flask. Then you have immersed thermometer in it. You are providing the heat. You are providing the heat. So what will happen once you start heating? Once you start heating, what will happen? बघा इथे you have given. So insert the bulb of thermometer into ice measure वगैरे. Then put the beaker on. Put the beaker on and heat the ice using burner. Okay, you have started heating. तुम्ही आता heat देताय. You have started heating उष्ण दिले. What you need to do? You have to record the temperature using the thermometer after every minute. After every minute, you are using your thermometer. You are using your thermometer to measure the temperature. राईट नोंद करायची फक्त तुम्हाला मेजर करायचं किती 1 मिनिटाला किती 2 मिनिटाला किती वगैरे ओके सो व्हॉट हॅपन्स कंटिन्यू द हिटिंग इवन आफ्टर आईस मेल्ट झाल्यानंतर सुद्धा हिटिंग कंटिन्यू करायची अँड यू हॅव टू ड्रॉ ग्राफ ग्राफ तुम्हाला ऑलरेडी पुढे दाखवलेला आहे व्हॉट हॅपन्स सी नाउ व्हॉट विल हॅपन हिअर दॅट what you will observe here that the temperature of the mixture remains 0 degrees Celsius till the ice melts completely. मी तुम्हाला आता सगळं समजून नीट सांगितलेलं आहे. So the temperature of the ice, temperature of the mixture, mixture. So mixture काय आहे त्याच्यामध्ये water and ice. What is the mixture? Water and ice. Now, if we continue heating even after conversion of all the ice into water, the temperature of water starts rising and reaches up to 100 degrees Celsius, right? 100 degrees Celsius when temperature गेलं and at this temperature water starts boiling. At this temperature water starts converting into steam. The temperature of the water remains constant at 100 degrees Celsius till all water converts into steam, right? अशा प्रकारे तुम्हाला माहिती सांगितलं मगाशी. So if even you increase the temperature, the time of the temperature, now you won't get more than 100 degrees Celsius ला तुम्हाला इथे indicate करत नाही temperature. So first of all, you have started giving the heat. तुम्ही इथून heat दिलेली आहे. For पहिले 4 मिनिटं बघा. पहिले 4 मिनिटं वगैरे for first 4 minutes there is no change in the temperature. बघा टेम्परेचर तुम्हाला 0 दाखवते. After 4 minutes the temperature goes on increasing and at 22 minutes 22 मिनिटं झाल्यानंतर बघा at 22 minutes what you get the temperature reaches 100. टेम्परेचर किती झालं 100. बट आफ्टर दॅट तुम्ही याच्या पुढे किती हीट दिली राईट तुम्ही किती हीट द्या बट द टेम्परेचर विल नॉट गो बियॉन्ड 100 100च राहणार ते राईट इट विल बी 100 नाव सो दिस ऍट दिस स्टेप यू गेट टू कन्सेप्ट तुम्हाला दोन कन्सेप्ट या ठिकाणी मिळतात फर्स्ट the amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a solid to convert into liquid phase is known as specific latent heat of fusion. याला काय म्हणतात specific latent heat of fusion which so परत सांगतो बघा this is the amount of heat energy एवढी heat energy लागते absorbed at constant temperature by unit mass of solid. कोणते solid आहे या ठिकाणी बर्फ आईस आईसचं कन्व्हर्जन होतं टू कन्वर्ट इंटू लिक्विड फेज त्याचं लिक्विड फेज मध्ये म्हणजे पाण्यात रूपांतर होतं वॉटर मध्ये अँड दिस इज नोन एज लॅटंट हीट ऑफ स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन कारण बघा टेम्परेचर वाढलं पाहिजे पण टेम्परेचर वाढलं का नाही ते 0 दाखवलं फॉर फर्स्ट 4 minutes therefore the heat is used to melt all the ice then second the amount of heat sorry then the second thing is that the amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a liquid to convert into gaseous phase is known as specific latent heat of vaporization, right? Now, this is the heat energy that is absorbed. कोणी absorb केले liquid ने. Liquid चं काय झालं होता gases. Okay, liquid converted into gases, right? So liquid चं conversion gases मध्ये झालं तो जेवढी तुम्ही extra energy देता किंवा जेवढी extra heat energy you have provided that is used for the conversion ही conversion साठी वापरते therefore it is known as latent heat of vaporization getting समजतंय चला कुठे आलो आपण इथे येस सॉरी आता तुम्हाला काय दिलेलं आहे तुम्हाला समुद्र सपाटीपासून बघा वेगवेगळ्या पदार्थांचे द्रवणांक वेगवेगळे असतात काय दिलं तुम्हाला इथे बघा वेगवेगळ्या पदार्थांचे द्रवणांक वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थाचे उत्कलनांक सुद्धा वेगवेगळे असतात बरोबर द्रवणांक काय तुम्हाला सांगितलं स्थायूचं रूपांतर द्रवात होणे म्हणजे द्रवणांक ज्या तापमानाला स्थायूचं रूपांतर द्रवात होते त्याला द्रवणांक म्हणतो आणि ज्या तापमानाला पदार्थ उकळतो म्हणजे जो द्रव पदार्थ उकळतो त्याला उत्कलनांक असे म्हणतात आता यामध्ये अनेक गोष्टी असतात जसं हवेचा दाब समुद्र सपाटीवरील हवेच्या दाबापेक्षा
कमी अधिक प्रमाणात असेल तर या द्रवणांक उत्कलनांक आणि या प्रकार उष्मा हे काय होतात बदलत असतात. हे काय होतात बदलत असतात. तर तुम्हाला दिलं या ठिकाणी पाणी. बघा पाणी आहे. पाण्याचा द्रवणांक आहे 0, उत्कलनांक आहे 100. किती आहे 100. त्यानंतर तुम्हाला वितरणाचा विशिष्ट अप्रकर उष्मा कितीला 333 किलो जूल पर किलोग्रॅम आणि कॅलरीमध्ये असेल तर 80 किलो कॅलरी 80 कॅलरी पर ग्राम आणि बाष्पनाचा दिलेला आहे 2256 किलो जूल किंवा 540 किलो कॅलरी. तांब्याचा वेगळा आहे. तांबं बघा, तांब्याला जर तुम्ही एवढी उष्णता दिली किती 1083 अंश सेल्सिअस जर दिली तरच तांबं वितळतं, तरच तांबं वितळतं. आणि त्याला जर एवढी उष्णता दिली 2562 अंश सेल्सिअस एवढी उष्णता दिली तर त्याचा काय होता तो उकळतो. त्याचबरोबर इथाइल अल्कोहोल जो आहे इथाइल अल्कोहोल तर इथाइल अल्कोहोलचा द्रवणांक आहे -117 आणि उत्कलनांक आहे 78 अंश सेल्सिअस. इथाइल अल्कोहोल. आता इथाइल अल्कोहोल तुम्ही आता सध्या खूप चर्चेत आहे बघा. कशामुळे सांगा बरं? तुमचं सॅनिटायझर माहिती आहे तुम्हाला? अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर. त्या अल्कोहोलमध्ये हे इथाइल अल्कोहोल सुद्धा वापरतात. 2-3 गोष्टी याच्यामध्ये फक्त इथाइल अल्कोहोल नाही वापरत. परंतु इथाइल अल्कोहोल एक बेस झालेला आहे. सोनं. सोनं सुद्धा जर तुम्हाला सोन्याचा सुद्धा द्रवणांक करायचा असेल, सोनं वितळवायचं असेल, तर त्याला तुम्हाला तापमान लागतं 1063 अंश सेल्सिअस आणि त्याला उकळवायचं असेल तर 2700 अंश सेल्सिअस. चांदीचं पण दिलेलं आहे. चांदी 962 ला द्रव होतं म्हणजे काय होते वितळते आणि तिचं जर तुम्हाला उकळवायची असेल तर ती उकळते 2162 ला. शिसे म्हणजे शिसे पण 327.5 अंश सेल्सिअसला तुम्हाला ती द्रव होतो आणि त्याच्यानंतर पुढे पण तुम्हाला दिले त्याचा उत्कलनांक 1749 एवढं तापमान लागतं. बरोबर? परत एकदा रिपीट करतो. चलो. सॉरी. एक मिनिट. Yes. So different substances have different melting points and boiling points. So what is the melting point? The temperature at which solid is converted into liquid, and the boiling point is what? The liquid substance, the temperature at which liquid substance boils. तुम्हाला माहिती आहे सर्व गोष्टी. ना वॉटर तुम्हाला दिलेलं आहे. वॉटर आता सांगितलं वॉटरचं मेल्टिंग पॉईंट आहे 0, बॉइलिंग पॉईंट 100. कॉपरचं मेल्टिंग पॉईंट आहे 1083, बॉइलिंग पॉईंट आहे तुमचा 2562. सिमिलरली इथाइल अल्कोहोलचा मेल्टिंग पॉईंट तुम्हाला दिलेला आहे 117 -117 का आणि बॉइलिंग पॉईंट आहे तुमचं 78. गोल्ड, सिल्वर अँड लेड याचं सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. गेटिंग गुड. पुढे आपण शिकणार आहोत रिजिलेशन. काय शिकणार आपण? रिजिलेशन. हा खूप सोपा प्रयोग आहे बघा. आपण तुम्हाला सांगतो मी कसं बराच वेळा आपण केलेलं असेल तर पुनर्हिमायन किंवा रिजिलेशन किंवा रिगिलेशन जे असेल ते खूप सोपं आहे. आपण पाहणार आहोत ते.